पीसीओडी पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज ही अशी एक समस्या आहे की जी आजकाल बहुतेक महिलांमध्ये बघायला मिळतीये. ओपीडीला येणाऱ्या 5 पैकी एका महिलेला पीसीओडी दिसून येतोय. सो आपण आज जाणून घेणार आहोत पीसीओडी आणि पीसीओएस यावर थोडी माहिती. प्रणव आयुर्वेदच्या डॉक्टर प्रीती मंगेश देशमुख या आज आपल्याला यावर माहिती सांगणार आहेत. त्या प्रणव आयुर्वेद चिखली आणि पिंपळे सौदागर येथे विविध आजारांवर आयुर्वेद उपचार पद्धतींनी ट्रीट करतात. सो डॉक्टर प्रीती मॅडम, पीसीओएस नेमका आहे तरी काय? समाजामध्ये पीसीओएस आणि पीसीओडी असे 2 प्रकारचे शब्द प्रचलित आहेत. तर पीसीओडी म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज आणि पीसीओएस म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम. तर पीसीओडी जो आहे त्याच्यामध्ये ओव्हरीजमध्ये मल्टिपल सिस्ट तयार होतात आणि त्याच्यामुळे मग मेन्सेस इरेग्युलर होणं हे महत्वाचे लक्षण त्याच्यामध्ये दिसून येतं. पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम याच्यामध्ये लक्षणांचा समुच्चय किंवा एकत्रीकरण असतं. पीसीओएस मध्ये इरेग्युलर मेन्सेस, केस गळणं, वजन वाढणं, चेहऱ्यावर पिंपल्स येणं, त्याच्यानंतर अनावश्यक ठिकाणी केस येणं, हर्सुटिझम अशासारखी लक्षणं साधारणतः दिसून येतात. त्याचबरोबर मूड स्विंग्स ही दिसून येतात. तर पीसीओएस आणि पीसीओडी याच्या डायग्नोसिसच्या दृष्टिकोनातून आपण सोनोग्राफिकली हे करतो, डायग्नोस करतो. त्याचबरोबर जेव्हा आपण पीसीओडीचा विचार करतो तर त्याचा मागची जर आपण थोडीशी कारणमीमांसा लक्षात घेतली तर प्रत्येक महिलेची साधारणतः जे काही पाळीचे दिवस असतात, पाळी झाल्यानंतर जे काही हॉर्मोनल चेंजेस व्हायला लागतात तर पहिल्या 14 दिवसांमध्ये साधारणतः एग फॉर्मेशनची प्रक्रिया होऊन ओव्ह्युलेशन प्रक्रिया होते आणि ओव्ह्युलेशन झाल्यानंतर मग पुन्हा काही हॉर्मोनल चेंजेस, जर ते फर्टिलाइज एग झालं नाही तर मग ते रजस्रावामार्फत शरीरातून बाहेर पडून जाणं 28 ते 30 दिवसामध्ये. तर ह्या सगळ्या प्रक्रियेमागे ब्रेन, हॉर्मोन्स, थायरॉइड ग्लॅन्ड, पिट्युटरी हे कार्यरत असतात. जेव्हा या हॉर्मोनल इम्बॅलन्स क्रिएट होतो तेव्हा मग पीसीओडी सारखा आजार निर्माण होतो आणि मग त्याच्यानुसार पीसीओडीची वेगवेगळी लक्षणं आपल्याला बघायला मिळतात. डॉक्टर, हा आजार नेमका कशामुळे होतो? पीसीओडी किंवा पीसीओएस याची अनेक कारणं खरं तर सांगितलेली आहेत. तसं ढोबळ मनाने बघितलं तर हा लाईफस्टाईल डिसऑर्डर म्हणून आपण ट्रीट करतो. तर सगळ्यात पहिले आपण लाईफस्टाईल चेंजेस विषयी बघू. म्हणजे अवेळी झोपणं, अवेळी उठणं, त्याच्यानंतर खाण्यापिण्याच्या वेळा नसणं आणि खाण्यातही जंक फूड स्वरूपात जास्त प्रमाणात असणं किंवा चुकीच्या खाण्याच्या पद्धती असणं प्रामुख्याने पीसीओडी होतं. त्यातले काही हेरिडिटरी कारणं पण आहेत, काही एन्व्हायरमेंटल कारणं पण आहेत. आयुर्वेदानुसार आपण प्रकृती, त्यानंतर कुठल्या प्रदेशात राहते आणि त्याच्यानुसार तिच्या आईकडून तिला जे काही जेनेटिक कारणं मिळालेली आहेत तर हे सगळ्याचा समतोल विचार करून मग आपण डायग्नोसिस करतो किंवा तिच्यामध्ये काय कारणं घडलेली आहेत. आता काही येणाऱ्या पेशंट्स पैकीचे उदाहरणं मी सांगते कारणांच्या याच्यामध्ये. एक टीनेजर मुलगी जिला पीसीओडीचा त्रास होता, अशा वेळी ती माझ्याकडे आलेली होती. जेव्हा सविस्तर हिस्ट्री घेण्यात आली तेव्हा लक्षात आलं की ती कॉलेजमध्ये रोज डबा घेऊन जात होती, पण कॉलेज कॅन्टीनमध्ये जाऊन दररोजच साधारणतः पिझ्झा, बर्गर आणि कोल्ड ड्रिंक्स हे रेग्युलर बेसिसवर घेत. त्याचबरोबर पीसीओडीचं अजून एक कारण जे लक्षात आलं म्हणजे लॅक ऑफ फिजिकल एक्सरसाइज, तर व्यायामाचा अभाव. तर ही कारणंही आपल्याला जास्त करून ज्या टीनेजर ग्रुपमधल्या मुली आहेत त्यांच्यामध्ये बघायला मिळतं आहे. सतत बसून राहणं किंवा IT मधल्या ज्या काम करणाऱ्या स्त्रिया आहेत तर त्यांच्यामध्ये पण बऱ्याच प्रमाणात आढळत आहे. तर ही साधारणतः कारणं आपण बघतो. डॉक्टर, मग पीसीओडीचे लक्षणं काय आहेत? पीसीओडीचं प्रमुख लक्षण साधारणतः 3 सांगितलेले आहेत. अमेरिकन गायनेकोलॉजिकल सोसायटी मध्ये त्यांनी इरेग्युलर मेन्सेस, पाळी इरेग्युलर असणं, 1.5-2 महिन्यांनी किंवा
2 ते 3 आठवड्यात अलीकडे पण येणं अशी साधारणतः आहे. त्यानंतर दुसरं जे लक्षण मग सांगितलंय ते आहे हर्सुटिझम, अनावश्यक ठिकाणी केस येणं. आणि तिसरं सांगितलेलं आहे वजन वाढणं. जेव्हा हे 3 सिम्पटम्स असतील तेव्हा त्याला आपण पीसीओडी म्हणून डायग्नोज करू शकतो. अलाइड अजून जी काही लक्षणं आहेत ज्याला आपण पीसीओएस म्हणून म्हणतो, तर त्याच्यामध्ये केस गळणं हे सगळ्यात लक्षण दिसतं. त्यानंतर ऍक्ने, त्यानंतर मूड स्विंग्स असणं, म्हणजे अनावश्यक काही गोष्टींवर चिडचिड होणं किंवा डिप्रेसिव्ह फील होणं किंवा एन्झायटी अशासाठी लक्षणंही आपल्याला पीसीओडी मध्ये बघायला मिळतात. डॉक्टर, मग इरेग्युलर पिरियड म्हणजे पीसीओडी आहे असं आपण प्रत्येक वेळी नाही म्हणू शकत, कारण इरेग्युलर मेन्सेसची इतरही कारणं आहेत. थायरॉइडमध्ये इम्बॅलन्स झाला तरी देखील मेन्सेस इरेग्युलर होतात, किंवा खूप स्ट्रेस फॅक्टर झाला, किंवा व्यायामाच्या अभावामुळे ही कधी कधी इरेग्युलर मेन्सेस आपल्याला बघायला मिळतात. जेव्हा पीसीओडी असेल तेव्हा इरेग्युलर मेन्सेस त्याच्याबरोबर अनावश्यक ठिकाणी केस असणं आणि वजन वाढत जाणं ही 3 लक्षणं आपण पकडतो आणि त्याच्यानुसारच मग डायग्नोसिस करतो. पीसीओडी डायग्नोस करण्यासाठी कुठल्या टेस्ट आपल्याला कराव्या लागते? सहसा मुली किंवा स्त्रिया जेव्हा इरेग्युलर मेन्सेस झालेले असतात तेव्हा जे आपल्याकडे येतात तर त्यावेळी मग आपल्याला टेस्टचा विचार करताना सगळ्यात पहिले सोनोग्राफी झाली पाहिजे. आणि माझं सजेशन राहतं की ॲब्डॉमिन आणि पेल्विस ची झाली पाहिजे, कारण बऱ्याच वेळा त्याच्याबरोबर गॉल ब्लॅडर स्टोन्स किंवा असेही असोसिएटेड प्रॉब्लेम्स पीसीओडी सोबत असतात. तर ओव्हरीज बल्की होणं हे जनरली आपल्याला सोनोग्राफीमध्ये दिसतं आणि व्हॉल्यूम ऑफ ओव्हरीज साधारणतः वाढलेला असतो. तर सोनोग्राफिकली आपण डायग्नोज करतो. त्याचबरोबर जर थायरॉइड असेल तर मग थायरॉइडची टेस्ट, हायपोथायरॉइडिझम किंवा हायपरथायरॉइडिझम असेल तर त्याच्यानंतर काही हॉर्मोनल टेस्ट सांगितल्या जातात, प्रोलॅक्टिन लेवल्स, TSH, त्यानंतर LH, FSH वगैरे. तर हे पेशंटची हिस्ट्री घेतल्यानंतर आपण सविस्तर जाणून जेव्हा घेतो त्याच्यानुसार मग टेस्ट डिफाईन केल्या जाते. डॉक्टर, पीसीओडीमुळे इन्फर्टिलिटी होऊ शकते का? पीसीओडीमुळे इन्फर्टिलिटी होऊ शकते आहे. जर आपण 11वी-12वीच्या मुली बघितल्या आणि जर त्यांनी पीसीओडी हे त्यांना डायग्नोज झालेलं असेल आणि त्यांनी जर वेळीच लक्षण नाही दिलं आणि त्यांचा पीसीओडीचा प्रॉब्लेम क्रॉनिक पीसीओडी मध्ये कन्वर्ट झाला तर पुढे जाऊन मग इन्फर्टिलिटी ही होऊ शकते आहे. म्हणून मग वेळीच उपचार घेतलेले कधीही चालेल. पीसीओडी वरील उपचार पद्धती आपण काय करू शकतो? पीसीओडी मध्ये प्रामुख्याने कारणांचा पहिले विचार करून झाल्यानंतर, जसं मी मगाशी सांगितलं की हा लाईफस्टाईल डिसऑर्डर सांगितलेला, तर म्हणून सगळ्यात पहिलं लाईफस्टाईल करेक्शन करणं. म्हणजे त्याच्यामध्ये जसं व्यायामाचा अभावचं सांगितलेलं होतं, सगळ्यात पहिले एक्सरसाइज रेग्युलर बेसिस. तर त्याच्यामध्ये जनरली मी सजेस्ट करत असते की सायकलिंग करावी. तर आउटडोर सायकलिंग किंवा इनडोर सायकलिंग मध्ये पाठीवर झोपून सायकलिकल फॉर्म मध्ये पाय फिरवणं अशा स्वरूपात सांगतात, त्यांनी ओव्हेरियन हॉर्मोन्स रेग्युलराईज व्हायला मदत होतात. तसंच सूर्यनमस्कार घालणं, योगा रेग्युलर बेसिसवर करणं, काही विशिष्ट आसनं दिलेली आहेत. तर आपला पीसीओडी नावाचाच अजून एक व्हिडिओ पण आहे, तर त्याच्यामध्ये आसनांविषयी पण सविस्तर माहिती दिलेली आहे. वॉकिंग, रनिंग, जॉगिंग, स्किपिंग अशा स्वरूपातले वेगवेगळे व्यायाम करणं. त्याच्यानंतर रेग्युलर बेसिसवर एक डेली रुटीन आखून घेणं की ज्याच्यामध्ये खाण्यापिण्याच्या वेळा नियोजित असाव्यात आणि त्याच्यामध्ये हेल्दी फूड आयटम्स जनरली असावेत. तसंच जंक फूड जेव्हा नाही मी म्हणते आहे, तर जंक फूडचं प्रमाण जे आता जेवढ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे त्याच्यामुळे पीसीओडी हा बराच वाढत चाललेला आहे. आणि त्याच्यामुळे म्हणजे जसं आता आपण बोललो इन्फर्टिलिटीच्या केसेस पण वाढत चाललेल्या आहेत. तर ट्रीटमेंट घेताना किंवा याच्याविषयी विचार करताना आहाराचा, त्याचबरोबर
काही आयुर्वेदामध्ये पंचकर्म स्वरूपातली ट्रीटमेंट सांगितलेली आहेत. आयुर्वेद मेडिसिनल ट्रीटमेंट सांगितलेली आहे. तर साधारणतः काही केसेसमध्ये असं आढळून आलेलं आहे की जर व्यवस्थित औषधं घेण्यात आलेली आहेत, त्याच्यानंतर आहार व्यवस्थित फॉलो केलेला आहे, त्याचबरोबर पंचकर्म ट्रीटमेंट्स केलेले आहेत, तर मेन्सेस रेग्युलराईज होऊन त्यांचं फर्टिलिटी रेट पण इम्प्रूव्ह होताना आपल्याला दिसलेला आहे. तर अशा पद्धतीने जर ट्रीटमेंटचा पीसीओडीची केस आपल्यासमोर आली तर तेव्हा सगळ्यात पहिले लाईफस्टाईल करेक्शन, त्याच्यानंतर डाएट, त्याच्यानंतर औषधांचा विचार आणि जर गरज वाटत असेल तर पंचकर्माचा विचार, अशा दृष्टिकोनातून आपण करू शकतो. डॉक्टर मग पीसीओडी पूर्णपणे बरा होऊ शकतो का? पीसीओडी हा लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे. हा जर लाईफस्टाईल करेक्शन तुम्ही व्यवस्थित केली, त्याच्यानंतर डाएट व्यवस्थित फॉलो केलं तर तो पूर्णपणे रिव्हर्स होऊ शकतो आहे. प्रणव आयुर्वेद क्लिनिकमध्ये अशा काही केसेस पण झालेल्या आहेत की सोनोग्राफिकली ट्रीटमेंटच्या अगोदर त्याच्यामध्ये बल्की ओव्हरीज, त्याच्यानंतर मल्टिपल सिस्ट आणि व्हॉल्यूम ऑफ ओव्हरीज पण जिथे 15 to 20 या रेंजमध्ये होता सीसी, तर त्याच्यामध्ये एक साधारणतः 6 महिन्यात ते 9 महिन्यांमध्ये सोनोग्राफिकली ते पूर्णपणे नॉर्मल देखील आलेले आहे. तर लाईफस्टाईल करेक्शन केल्याने नक्कीच हा आजार पूर्ण बरा होऊ शकतो आहे. आपण आतापर्यंत प्रणव आयुर्वेदामध्ये अनेक पीसीओडीच्या केसेस हँडल केलेल्या आहेत, इफेक्टिव्हली ट्रीटही केलेल्या आहेत. त्यात प्रामुख्याने लाईफस्टाईल करेक्शन, डाएट, त्याचबरोबर औषधोपचार, आयुर्वेद पद्धतीने दिलेली औषधं, पाळलेले नियम आणि त्याच्यानंतर गरज असल्यास पंचकर्म ट्रीटमेंट असेही आपण करतो आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा केसेस रिव्हर्सही झालेल्या आहेत. प्रत्येक पेशंटला जाताना असाच निरोप असतो. जेव्हा पीसीओडी रिव्हर्स होतो त्यानंतर आहार आणि लाईफस्टाईल हे पुढे मेंटेन केल्याने त्यांचा पीसीओडी पूर्णपणे कंट्रोलमध्ये राहू शकतो आहे.